जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी घ्यायला तयार असते. आणि जबाबदारी घेणारे लोक कधीच हरत नाहीत, तर ते जिंकतात किंवा शिकतात. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढेच मोठे यश सुद्धा येते. संकटे किंवा अडचणी माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची कल्पना देतात. मोहात पडणाऱ्या गोष्टींपासून वेळीच दूर होता आलं नाही तर आजचा आनंद उद्याच्या दुःखाचं कारण बनतो. वयानुसार आपल्यात खूप बदल होत जातात. आपले वय जसं वाढत जातं, कशाचाही हट्ट करणारं मन काहीही सहन करत जातं. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वाचा असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून पण घेतात. तुम्हाला माहित आहे का, आपण लोकांना का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. मला कुणाचीही गरज नाही हा अहंकार, आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी टाळल्या तर माणूस लोकप्रिय होतो. कुठे कशी कोणाची गरज पडेल सांगता येत नाही, आणि एक कटू सत्य कोणाचे कोणा वाचून पडत नाही. 1000 चांगली कामे केली आणि एक काम चुकीचं केलं तरी त्या 1000 कामाची किंमत लोक कमी करतात. त्याचप्रमाणे 1000 वेळा एखाद्याला मदत करा, पण एक वेळा मदत नाही केली तर लोक 1000 वेळा केलेली मदत विसरून एक वेळ मदत न केलेली लक्षात ठेवतात. हीच माणसाची वृत्ती असते. त्यामुळे जे योग्य वाटेल ते तुमच्या मनाला जे पटेल तेच करा. लोक आपल्याशी कसे वागतात किंवा आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बदलू शकत नाही. आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातात आहे.